नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण साखर व खवा न वापरता मस्त दाटसर मलाईदार आणि सुमधुर अशी बासुंदी करणार आहोत। तुम्ही बघू शकता बासुंदी किती मस्त दाटसर झाली आहे, शिवाय रंग सुद्धा किती छान असा आलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बासुंदी करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर पॅकेटचं दूध घेतलं आहे, परंतु तुम्हाला जर म्हशीचं दूध मिळत असेल तर पॅकेटच्या दुधाऐवजी म्हशीचं दूध घ्या, कारण त्याची बासुंदी मस्त छान दाटसर होते, शिवाय चवीला सुद्धा खूप छान लागते। आता मीडियम गॅसवरती या दुधाला आपल्याला मस्त दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची आहे। अगदी झटपट होणारी ही बासुंदी आहे, करायला सुद्धा खूप सोपी आणि चवीला सुद्धा अगदी भन्नाट अशी लागते। तर बघा, मीडियम गॅसवरती या दुधाला मस्त दणदणीत अशी उकळी काढून घेतली। दूध उकळताना दुधावरती जी साय येते किंवा कढईच्या कडेला जे दूध लागते ना, ते सुद्धा यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। साय सुद्धा दुधामध्ये अशा पद्धतीने सतत मोडत राहायचं आहे, ज्याने आपली बासुंदी छान दाणेदार अशी तयार होते। तर बघा, आता दुधाला छान अशी उकळी आली आहे। आता हे दूध छान निम्मे राईपर्यंत आपण आटून घेणार आहोत, म्हणजे या दुधाचं अर्ध दूध होईपर्यंत आटून घ्यायचं। तर बघा, दूध अर्ध होईपर्यंत इथे आटून घेतलं। बघा, दूध आटून आटून याला किती छान असा रंग आलेला आहे, तुम्हाला इथे दिसत आहे। आणि यावरती आलेली साय सतत मी मोडत राहिली आहे, ज्याने आपली जी बासुंदी आहे ना, ती छान दाणेदार अशी तयार होते। आता या बासुंदीमध्ये आपण साखरऐवजी 2 मोठे चमचे आणि पाव कपाला थोडंसं कमी असं कंडेन्स मिल्क, ज्याला मिल्क मेड सुद्धा म्हणतात, ते टाकणार आहोत। मिल्क मेड घातल्यामुळे आपल्या बासुंदीला अगदी भन्नाट अशी चव येते, शिवाय बासुंदीला रंग सुद्धा खूप छान येतो। ज्यावेळेस आपल्याकडे खवा उपलब्ध नसेल आणि आपल्याला झटपट बासुंदी करायची असेल, त्यावेळेस तुम्ही मिल्क मेडचा वापर करून या पद्धतीने बासुंदी करून बघा, अतिशय सुमधुर अशी होते। आता मिल्क मेड टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं, त्यानंतर आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत आणि मिक्स करून बासुंदीला एक छान अशी उकळी काढायची। याआधी मी घरच्या घरी खवा तयार करून मस्त दाणेदार आणि सुमधुर बासुंदीची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। तर बघा, मिल्क मेड आणि ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर या बासुंदीला छान अशी उकळी काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता किती मस्त दाणेदार अशी आपली बासुंदी तयार आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा वेलची आणि जायफळ पूड घालायची। बासुंदीमध्ये वेलची जायफळ पूड अजिबात स्किप करायची नाही, त्याने बासुंदीला खूप छान चव येते, शिवाय सुगंधसुद्धा खूपच मस्त असा येतो। तर बघा, इथे तयार आहे आपली साखर किंवा खवा न घालता मस्त दाटसर दाणेदार आणि सुमधुर अशी बासुंदी। तर तुम्हाला ही बासुंदीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा।